नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM अँड आर IPR मॉड्यूल वाईज सिरीज. आज आपला मॉड्यूल 2चा शेवटचा पार्ट 12 आहे, इन्फ्रिंजमेंट, रेमेडीज अँड डिफेन्सेस. समजा कोणीतरी तुमचा पेटंट चोरला तर कानून त्याला जेलमध्ये टाकेल का, आणि ती केस नक्की कोणत्या कोर्टमध्ये चालते? एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी इन्फ्रिंजमेंट, त्याचे रेमेडीज आणि सेक्शन 104चा ज्युरिस्डिक्शन ट्रॅप कसा लिहायचा, चला डिकोड करूया. तर लेट्स डाईव्ह स्ट्रेट इन टू दिस. जर कोणी पेटंट चोरी केला तर लॉ नक्की काय करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्याला जेल टाईम मिळतो का? हा एक खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे, आणि एक्झाममध्ये 13 मार्क्सच्या लॉंग आन्सर लिहिताना हा डाऊट क्लिअर करणं अगदी मस्त आहे. या सेशनची रोडमॅप अगदी सिंपल आहे. इंट्रोडक्शन, ज्युरिस्डिक्शन ट्रॅप, डिफेन्सेस, रेमेडीज आणि शेवटी एक परफेक्ट इलेक्ट्रोकॉपचा एक्झाम्पल. एक्झाम पेपरमध्ये मार्क्स स्कोर करण्याची ही एक्झॅक्ट टेबल ऑफ कंटेंट्स आहे, सो लेट्स गेट इन टू इट. सगळ्यात आधी लेट्स डिफाईन द बेसलाईन रूल्स. इन्फ्रिंजमेंट नक्की काय असतं आणि क्रिमिनल पेनल्टीचा मिथ काय आहे? रूल इज सिम्पल. पेटंट इन्फ्रिंजमेंट म्हणजे सेक्शन 48च्या राईट्सचं व्हायोलेशन, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर चोरी. पेटंटीच्या परवानगीशिवाय म्हणजेच कन्सेंटशिवाय ते प्रोडक्ट बनवणे, वापरणे, विकणे किंवा इम्पोर्ट करणे. आन्सर शीटमध्ये ही डेफिनेशन एक्झॅक्टली अशीच येते. पण इथे एक कॅच आहे. कॉपीराईट किंवा ट्रेडमार्क्सप्रमाणे पेटंट्समध्ये नो क्रिमिनल पेनल्टीज हे स्ट्रिक्टली एक सिव्हिल रॉंग आहे. म्हणजेच तुम्ही चोराला जेलमध्ये टाकू शकत नाही, फक्त फायनान्शियल डॅमेजेस मागू शकता. हा सिव्हिल रॉंगचा पॉइंट हेविली हायलाइट करायचा. पुढचा भाग आहे द ज्युरिस्डिक्शन ट्रॅप अंडर सेक्शन 104. हा एक्झामिनर्सचा फेवरेट एक्झाम हॅक आहे. तर नॉर्मल रूल असा आहे की केस कुठे फाईल करायची. सेक्शन 104 नुसार इन्फ्रिंजमेंटची केस डिस्ट्रिक्ट कोर्टच्या खाली कुठेही फाईल करता येत नाही. पण जर डिफेंडंटने कोर्टमध्ये काउंटर क्लेम फॉर रिव्होकेशन अंडर सेक्शन 64 फाईल केला, म्हणजेच उलटा आरोप लावला की तुमचा पेटंटच इनव्हॅलिड आहे, तर द गेम कम्प्लिटली चेंजेस. एक्झाममध्ये हा पॉइंट नक्की लिहा. सेक्शन 104 प्रोव्हिसोनुसार जेव्हा काउंटर क्लेम येतो, डिस्ट्रिक्ट कोर्टचे अधिकार संपातात. ती संपूर्ण केस ऑटोमॅटिकली हायकोर्टला ट्रान्सफर व्हायला हवी. हा ट्रान्सफर रूल प्रॉपर लिहिला की फुल मार्क्स फिक्स आहेत. मूव्हिंग ऑन टू सेक्शन 107, डिफेन्सेस इन इन्फ्रिंजमेंट. जर तुमच्यावर केस आली तर तुमचे डिफेन्सेस म्हणजेच बचाव काय आहेत? 3 मेन डिफेन्सेस आहेत. पहिला, रिव्होकेशन ग्राउंड. तुम्ही कोर्टला सांगू शकता की हा पेटंट आधीच प्रायर आर्टमध्ये होता, लॅक ऑफ नॉवेल्टी आहे, म्हणून तो रिव्होक करा. दुसरा, फेअर यूज आणि बोलार एक्झेम्पशन. म्हणजे तुम्ही सांगू शकता की आम्ही ते एज्युकेशन किंवा रेग्युलेटरी अप्रुव्हलसाठी वापरले, ॲज पर सेक्शन्स 47 अँड 107A. आणि तिसरा, एकदम इंटरेस्टिंग डिफेन्स आहे, इनोसेंट इन्फ्रिंजर. सेक्शन 111चा इनोसेंट इन्फ्रिंजर म्हणजे नक्की काय? जर डिफेंडंटने प्रूव्ह केला की त्यांना पेटंटबद्दल काहीही माहीत नव्हतं आणि त्यांचा हेतू अगदी प्रामाणिक किंवा इनोसेंट होता, तर कोर्ट त्यांच्याकडून फायनान्शियल डॅमेजेस घेणार नाही. गुड फेथ मिस्टेकसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. नाऊ लेट्स टॉक अबाउट द स्वॉर्ड ऑफ पेटंट लॉ, रेमेडीज फॉर इन्फ्रिंजमेंट अंडर सेक्शन 108. कोर्ट प्लेंटिफला नक्की काय कॉम्पन्सेशन देते? जर इन्फ्रिंजमेंट प्रूव्ह झाला तर कोर्ट 3 प्रकारचे रेमेडीज देते. पहिला, इंजंक्शन्स, म्हणजेच कोर्ट ऑर्डरकडून त्याला ते प्रोडक्ट बनवण्यापासून थांबवतो, टेम्पररी किंवा परमनंट स्टॉप ऑर्डर. दुसरा, डॅमेजेस ऑर अकाउंट ऑफ प्रॉफिट्स. आणि तिसरा, सीझर, म्हणजे कोर्ट ते खराब प्रॉडक्ट्स आणि मशिनरी सीज किंवा डिस्ट्रॉय करणार. आणि हो, एक महत्त्वाची लँडमार्क केस, बजाज ऑटो वर्सेस TVS मोटर कंपनी, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिली होती की IP केसेस वर्षानुवर्षे पेंडिंग ठेवू नका, ते 4 महिन्यात सॉल्व्ह व्हायला हवेत. आता या दुसऱ्या पॉइंटमध्ये एक खूप VIP ट्रॅप आहे, डॅमेजेस ऑर अकाउंट ऑफ प्रॉफिट्स. प्लेंटिफला या 2 पैकी एकाच निवडावा लागतो. एक तर स्वतःचा नुकसान भरून मागायचा, ज्याला आपण डॅमेजेस म्हणतो, किंवा चोराने कमावलेला पूर्ण प्रॉफिट काढून घ्यायचा, म्हणजेच अकाउंट ऑफ प्रॉफिट्स. दोन्ही एकसाथ कधी मिळत नाहीत. हे परफेक्ट इलस्ट्रेट होतं या लँडमार्क केसेसमधून, पोलोरॉइड कॉर्प वर्सेस ईस्टमॅन कोडॅक आणि रविराज गुप्ता वर्सेस ॲक्मे ग्लास मोझॅक इंडस्ट्रीज. ह्या केसेस दाखवतात की कसे मॅसिव्ह डॅमेजेस किंवा प्रॉफिटची रिकव्हरी लिटरल इन्फ्रिंजमेंटसाठी दिली जाते. हे सोर्स व्हेरिफाईड केस लॉज उत्तरात लिहिले की एक्झामिनर पक्का इम्प्रेस होणार. फायनली द क्लायमॅक्स, इलेक्ट्रोकॉप वर्सेस झेनिथ. एक प्रॅक्टिकल इलस्ट्रेशन जो तुमच्या कॉन्सेप्ट्सला टेस्ट करेल. 13 मार्क्ससाठी हे एक्झाम्पल आन्सरमध्ये नक्की लिहा. फॅक्ट पॅटर्न असा आहे
इलेक्ट्रोकॉर्पने झिनिथवर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये बॅटरी पेटंटबद्दल केस टाकली. पण झिनिथला समजतं की हे बॅटरी 10 वर्षाआधी जपानमध्ये आधीच पब्लिक डोमेनमध्ये होती. तर आता झिनिथने काय करावे? व्हॉट्स देअर नेक्स्ट लीगल मूव्ह? दी ॲप्लिकेशन इज ब्रिलियंट. झेनिथने सेक्शन 1071 नुसार काउंटर क्लेम फॉर रेव्होकेशन फाईल करावा. कारण ग्राउंड सिंपल आहे, लॅक ऑफ नॉवेल्टी. कारण की ते आधीच पब्लिक डोमेनमध्ये होते. आणि जैसेच ते हा काउंटर क्लेम टाकतील तर ट्रॅप इज स्प्रंग. सेक्शन 104 नुसार डिस्ट्रिक्ट कोर्टची पॉवर जाईल आणि केस डायरेक्ट हायकोर्टमध्ये ट्रान्सफर होईल. या सेक्शन 104च्या हॅकने पूर्ण प्रॉब्लेम परफेक्टली सॉल्व्ह होतो. सो या पूर्ण एक्सप्लेनरच्या कन्क्लुजनकडे वळूया. शेवटी एक्झाम पेपरमध्ये हे स्टेटमेंट नक्की लिहा की इन्फ्रिंजमेंट हा पेटंटीचा प्युअरली कमर्शियल अधिकार आहे. पण कोर्ट नेहमी शोर करते की कोणीही बॅड फेथमध्ये या पॉवरचा गैरफायदा घेऊ नये. कमर्शियल राईट्स आणि गुड फेथमधला हा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. सो आधी डिस्कस केलेल्या सेक्शन 108चे रेमेडीज आणि शेवटी इलेक्ट्रोकॉर्पचा हा ज्युरिस्डिक्शनचे एक्झाम्पल आन्सर शीटसाठी प्रॉपरली मेमराईज केला आहे ना? एक्झाममध्ये 13 मार्क्स सिक्युअर करण्याच्या दृष्टीने हे नक्की लिहा. रिवाईज करा, पॉइंट्स परफेक्ट करा आणि कॉन्फिडन्सने एक्झाम देऊन या. पुढच्या भागात भेटूया.